नमस्ते मित्रांनो, मी विनायक मेटे आपल्या सर्वांचं उत्तर मंथन या इनिशिएटिव्हमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, उत्तर मंथन या इनिशिएटिव्हने ऑलरेडी 100 दिवस पूर्ण केलेले आहेत आणि तेही आपण नॉनस्टॉप न ब्रेक घेता कव्हर केलेली आहेत. तर आता एक नेक्स्ट एलिमेंट आपण ऍड करतोय. काही महत्त्वाचे प्रश्न किंवा डिफिकल्ट क्वेश्चन्स जे होते ते आपण डिस्कशनसाठी घेत आहोत. तर 98 ह्या दिवशी जो प्रश्न होता तर तो थोडासा मुलांना अवघड गेला. थोडंसं प्रश्न समजून घेणं किंवा त्याचे डिमांड आयडेंटिफाय करणं, त्यानुसार स्ट्रक्चरिंग करणं. तर 98व्या दिवशी जो प्रश्न होता तो आपण डिस्कशनसाठी घेतोय. तो असा होता: लोकसेवक हे धोरणांची अंमलबजावणी करताना किंवा धोरणांची अंमलबजावणी संवेदनशील माहितीचे व्यवस्थापन आणि त्यांच्या कृतीद्वारे नागरिक कल्याणावर सखोल परिणाम घडवतात. हे एक पहिलं वाक्य आहे. दुसरं, अशा महत्वपूर्ण जबाबदाऱ्या प्रभावीपणे हाताळण्याकरिता आपली नैतिक क्षमता वृद्धिंगत करण्यासाठी आपण कोणती पावले उचललेली आहेत. तर हे दोन महत्वाचे स्टेटमेंट्स होते आणि तेच डिमांड आहेत. तर ह्या प्रश्नामध्ये एक महत्वाचा कीवर्ड आहे, तो म्हणजे लोकसेवक. तर हा लोकसेवक हा शब्द जो आहे तो तुम्ही इंट्रोडक्शन मध्ये तो डिफाईन करू शकता. फॉर एक्झाम्पल, लोकसेवक हे राज्याचे प्रतिनिधी असतात किंवा एक परमनंट एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करतात. अशा अनुषंगाने तुम्ही इंट्रोडक्शन करू शकता. आता पुढचा मुद्दा महत्वाचा, ती म्हणजे पहिली मागणी. तर ह्यामध्ये लोकसेवक धोरणाची अंमलबजावणी हा एक पॉइंट, सेकंड संवेदनशील माहितीचे व्यवस्थापन हा दुसरा, आणि त्यांच्या कृतीद्वारे नागरिक कल्याणावर सखोल परिणाम हा तिसरा मुद्दा. तर ह्या तीन मुद्द्यांसाठी तुमच्याकडे रेलेव्हंट एक्झाम्पल असणं खूप गरजेचं आहे. तर ह्याच्यामध्ये पहिला मुद्दा धोरणांची अंमलबजावणी. तर इथं काही फेमस एक्झाम्पल्स तुम्ही घेऊ शकता, जसं आर्मस्ट्रॉंग पेम जे मणिपूरचे आयस ऑफिसर आहेत, त्यांनी 100 किलोमीटर रोड बनवला. तर हे एक उदाहरण तुम्ही घेऊ शकता. दुसरं, आपल्या महाराष्ट्रातल्या अकोला जिल्ह्याचे जे कलेक्टर आहेत अजित कुंभार, तर ह्यांनी चाइल्ड प्रोटेक्शनच्या कॉन्टेक्समध्ये बरेच इनिशिएटिव्ह घेतलेले आहेत आणि त्याबद्दल त्यांचा सत्कारही झाला होता. तर अशी काही वेगळी उदाहरणं सुद्धा तुम्ही तयार करू शकता किंवा शोधू शकता. नेक्स्ट आहे संवेदनशील माहितीचे व्यवस्थापन. तर RTI हे तुम्ही एक्झाम्पल ह्याच्यामध्ये डिस्कस करू शकता, ज्याच्यामध्ये सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन जी असते ती पब्लिक इंटरेस्ट किंवा नॅशनल इंटरेस्ट साठी सिक्युअर करणं महत्वाचं असतं. ऍट द सेम टाइम जी माहिती पब्लिक इंटरेस्ट मध्ये डिस्क्लोज करणं गरजेचं असतं, तर ती पुरवणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. तर सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशनचं डिस्क्लोजर हा एक सेकंड मुद्दा तुम्ही RTIचं एक्झाम्पल डिस्कस करू शकता किंवा सेबीचे जे ऑफिशियल्स असतात त्यांचं उदाहरण जे इथं मेन्शन केलेलं आहे. तिसरा, नागरिक कल्याणावर सखोल परिणाम. तर ह्या कॉन्टेक्समध्ये इथं दोन उदाहरणं आहेत. स्मिता सबरवालचं ह्यांचं उदाहरण आहे. दुसरं अधिकारी राजेंद्र भारूड. तर यांनी कोविडमध्ये सुद्धा ऑक्सिजन सिलेंडर्सची अवेलेबिलिटी एन्श्योर करण्यासाठी खूप छान काम केलं होतं. तर असे एक्झाम्पल्स तुम्हाला ह्या पहिल्या डिमांडमध्ये कोट करणं गरजेचं आहे अलॉंग विथ दिस आर्ग्युमेंट्स. नेक्स्ट डिमांड. आता ह्यामध्ये थोडीशी मुलांनी गल्लत केलेली आहे. मुलांनी जसं नैतिक क्षमता वृद्धिंगत करण्यासाठी उचललेली पावले. तर ॲज अ स्टुडंट, ॲज अन ॲस्पिरंट, ॲज अ चाइल्ड, ॲज अ यूथ, तुम्ही प्रत्येक स्टेजवरती कोणकोणती पावलं उचलली आहेत किंवा कोणत्या हॉबीज किंवा हॅबिट्स तुम्ही डेव्हलप केलेल्या आहेत. तर हा मुद्दा इथे डिस्कस करायचा होता, ना की राज्य सरकार किंवा केंद्र सरकारांनी कोणते इनिशिएटिव्ह घेतलेले आहेत वगैरे. तर इथं थोडीशी गल्लत झालेली आहे, नीट समजून घ्या. तर इथं काही मुद्दे आहेत. भावनिक बुद्धिमत्ता किंवा इमोशनल इंटेलिजन्स डेव्हलप करण्यासाठी काय इनिशिएटिव्ह घेतले. फॉर एक्झाम्पल, काही टीम ऍक्टिव्हिटीजमध्ये पार्टिसिपेट होणं किंवा एकत्रितरित्या आणि दुसरं म्हणजे अभ्यासाच्या वेळेस आपण ग्रुप डिस्कशन करतो, तर त्यामध्ये एक नाही का ॲटिट्यूड किंवा टॉलरन्स खूप महत्वाचे असतात. एक डिफरन्स ऑफ ओपिनियन असतं तर ते समजून घेणं खूप गरजेचं असतं. तर तशा ऍक्टिव्हिटीजमध्ये तुम्ही इन्व्हॉल्व्ह होता का. नैतिक नेतृत्व सराव. ठीक आहे. आता जसं काही स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज, टीम ऍक्टिव्हिटीज असतात, तर याच्यामधून लिडरशिप क्वालिटी बाहेर येते. राईट. तर असे एक्झाम्पल्स इथं डिस्कस करणं अपेक्षित होतं. किंवा तुम्ही बुक रिडिंगचे हॅबिट्स किंवा सेल्फ हेल्प बुक्स असतात, मोटिवेशनल बुक्स असतात, तर ते वाचणं, ही हॅबिट जर डेव्हलप केली असेल तर ती सुद्धा नैतिक क्षमता वृद्धिंगत करण्यासाठी महत्वाचा रोल प्ले करतात. तर असे मुद्दे इथे डिस्कस करायचे होते. राईट. आणि लास्ट पार्ट जो आहे तो कन्क्लुजनचा. तर कन्क्लुजनमध्ये जे काही मुद्दे मांडले त्याचा सारांश किंवा एखादं कोट, जसं इथं योग कर्मसु कौशल्यम, म्हणजेच कर्मात कौशल्य हीच योग्यता. राईट. तर असं काही कोट रिलेव्हंट तुम्ही लिहू शकता आणि उत्तर तुमचं कन्क्लूड करू शकता. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असंच एखादं नवीन प्रश्न घेऊन. ऑल द व्हेरी बेस्ट.